आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला. शासन निर्णय जाहीर. या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर होईल. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी देखील वळवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई भेट. मागील एका महिन्यातील या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची ही दुसरी भेट झाल्यानं चर्चांना उधाण. अकोल्यात शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. पक्षाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांना पक्षामध्येच विरोध होतोय. आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी बाजोरिया हटाव असे नारे दिले. विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपनं प्रयत्न केला. धर्माराव बाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट. माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप आणि काँग्रेसकडून मदत. शासकीय विश्रामगृह प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे दिले आदेश, तरी विश्वास नाही. माजी आमदार अनिल गोटेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर गोटे यांचं प्रश्नचिन्ह. आरोप करणारे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच आहेत. अनिल गोटेंच्या प्रतिक्रियेवर अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया. झालेल्या प्रकाराशी माझा काही संबंध नाही, खोतकरांनी दिली माहिती. कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची ही शक्यता. वाशिम जिल्ह्यात मालेगाव रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम. घोटफाटा इथं विद्युत खांब कोसळल्यानं वाहतूक ठप्प. दोन्ही बाजूने वाहनं अडकली. कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ. पाणी पातळीत वाढ झाल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद. गेल्या 4 दिवसांपासून साताऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी. कृष्णा वेण्णा नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण. साताऱ्यातील संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.